तर नमस्कार मित्रांनो, नवी मुंबईच्या रिक्षावाल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. भाई काय झाले माहिती आहे काय, 2 दिवस झाले गाडी आहे माझी सर्व्हिस सेंटरला. गाडीचा निघला आहे काम. 2 दिवस झाले मी घरात बसलो तर बोला आज जावा कुठंतरी. तर तुम्हाला सगळ्यांना आज एका हिडन प्लेसवर घेऊन जातो, कारण तो आसपासच आहे आपल्या नवी मुंबईच्या. तर कोणी जाऊ नका कुठं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ती जागा दाखवतो, त्या जागेचे महत्त्व सांगतो. तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आम्ही निघलोत खारघरवरून, आता कलंबोली सर्कलला पोहोचू. बाईली एक्सप्रेस वेला घुसवलेली गाडी, चायची गाडी उतवरेल आमची रॉंग चायची गाडी, एक्सप्रेस वेला गाडी घुसवलेली बाईली. कोणी असं तिथून पण करू नका, कारण काय नाही तिथं पुढे येत ना पोलीस उभे असतात. कलंबोली सिग्नल आलेला आहे, चढून इथनं राईट घ्यायचा, JNPT रोडला घुसायचा. JNPT रोडला आले. या रस्त्याला कशी ट्रॅफिक वगैरे लागत नाही. इथनं सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट जाऊन सरळ जायचा पळसपा फाट्यावरनं राईट घ्यायचा, सरळ गोवा हायवे पकडायचा आणि नॉनस्टॉप रनिंग आहे. मग हा आपला एअरपोर्ट नवी मुंबईचा, स्वर्गीय दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट. साहेबांचं नाव द्यावाचा पत्ता नाही राजकारण्यांचा, फक्त राजकारण चालू आहे. काही लोक तर असं आश्वासनं दिली ती काही नाव नाही लागलं तर आम्ही राजीनामा देऊ, त्यांचा पत्ता नाही. हे जेवढे बॅनर लागलेत ना एअरपोर्टचे, एका पण बॅनरवर म्हणजे सरकारने जेवढे बॅनर लावलेत, काही एअरपोर्टवाले लावलेत, काही सिडकोने लावलेत, एका पण बॅनरवर दिबा पाटील साहेबांचं नाव नाही. जेवढे दिसतात ना तुम्हाला रस्त्याला, तेवढ्या बॅनरला ना फक्त आपले स्थायिक लोक, आपले लोकल लोक, गावालाही स्वतःच्या खर्चाने त्या बॅनरवर नाव दिलेलं आहे, म्हणजे नाव टाकलेलं आहे. तर इकडं पण ह्या गोष्टीमध्ये तर राजकारण नका करू भाई. आमच्या लोकांची गावा गेलेली आहेत त्या एअरपोर्टसाठी. तर साहेबांनी आमच्यासाठी काय काय केलेलं आहे स्थायिकांसाठी, आणि जे राजकारण करतात त्यांच्यासाठी पण काही ना काही केलेलंच आहे. तर ह्या गोष्टीवर तरी राजकारण नाही झालं पाहिजे माझ्या मते. तर आम्ही निघलेलो आहेत आता JNPT रोडवरनं पळसपा फाट्यावर चाललेलो आहेत. थोड्या वेळात पळसपा फाटा लागेल. हा रस्ता आहे ना सिमेंटचा रस्ता आहे, जरा सांभाळून गाडी चालवा. बाईकचे टायर आहेत ना या रस्त्यावर स्लिप होतात बाई, तर जरा सांभाळून. मोठ्या गाड्या पण आहेत ना या रस्त्याला कंटिन्यू चालू असतात, कारण JNPTचा रोड आहे ना, तर जास्त करून कंटेनर चालू असतात. तर जरा सांभाळून गाडी चालवा आहे रस्त्याने. गाडी कुठे नेले? अरे गाडी कुठे नेले? गाडी कुठे नेले? गाडी कुठे नेले? मुंबई. खराब ब्रेक मध्ये प्लस का बड़ा मत आवडलं बघा. थाई तो बघ थांबवलं त्याला. अरे कुठे गेला? इतका घुसतील झाला त्याचं काय खुर्शी. हे चालवतो का तू? चालू यार, आराला म्हणजे झाला नाही. टेम्पोवाल्याची गाडी मारते ते. टेम्पोवाल्याची गाडी, ट्रकवाल्याची गाडी मारते. इंटरव्ह्यू घेतील 500 रुपये.
वाचलो 500 वाचलो. ट्रक वाल्या मुलं वाचले. तो ते तिथं नव्हतं उभं, ते इकडं होतं. ते मला दिसलं. बघ सोडला बघ त्याला, 500 मध्ये सोडला बघ, 500 मध्ये. हा हे बघ फुकट गरिबांना हैराण करायची कामं करतात, बाकी काय. इथनं पकडाचा गोवा हायवे, इथनं नॉनस्टॉप जायचा. तुम्हाला कुठला टर्न घ्यायचा ते पुढं सांगतो तुम्हाला. नॉनस्टॉप रनिंग आई जवळ भर रस्त्याने गाडी लावतात. इथून तिकडनं लाईन आहे, भर रस्त्याने गाड्या लावून ठेवतात. इथे एक भिकारचं स्पॉट आहे, तिथं कशा पण गाड्या टर्न मारतात. शिरडोन गाव, वासुदेव बलवंतराव फडके यांचा. इथं सुद्धा हॉटेल लाईन चांगली, हॉटेल मस्त भारी, आयटम चांगले देतात आणि प्रत्येक क्वालिटीचे देतात. करण्याला गेलं पहिले ते 10 वाजता जाऊन खतरला सिंगल रोड होता, बोटचे ॲक्सिडेंट होण्याची अवस्था. आता रस्ता एवढा मोठा गेला की काही टेन्शन नाही. तरी पण गाडी हली चालली पण गाडी स्लिप होता. ते ब्रेकर लावलेत ना, ते पट्ट्या लावलेत, त्याच्यामुळे गाडी स्लिप होती. पुढे एंट्री गेटला जाऊन करण्याला पुस्तक. इथे मारवाड्याचं दुकान आहे, पण भाई आपण काय करायचा. इथं बाजूला आपले गाववाले आहे, आज बंद आहे वाटतं. बाकी इथंच जायचं, यांच्या इकडे भिकर चोटण करण्यात जायचं. एक नंबर वडापाव भेटते, एक नंबर चहा भेटते तिथं. आता काय मजबुरीमध्ये जायला लागते इथं. इथं आहे का झालं इकडे कोण येते. हा मग भाई कशी थंडी आहे, गांड पटली ना. जॅकेट नाही आणला, आईचा आई जवली. बाईने एक्सप्रेसिव्हला गाडी घुसवलेली भेटले. तर आता आम्ही खारपाड्यावरनं सरळ जायचं आहे पेनला. पेनच्या पुढं लागेल आपल्याला वडखलच्या पुढं आपल्याला पाली रस्त्याचा कट लागेल. त्या पाली रस्त्यात घुसायचा, नॉनस्टॉप चालायचा, उन्हेरी कुंड म्हणून येईल. तुम्ही वाटलंस गुगलला जरी टाकला ना उन्हेरी कुंड, तुम्हाला लोकेशन दिसेल. चला आता दाखवतो कुंड. इथं उन्हेरी कुंड, हा लेडीजसाठी, त्या साईडला जेंट्ससाठी. तुम्हाला दाखवतो काहीतरी. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. उन्हेरी गरम पाण्याचे झरे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. याला हजारो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. शेठ उन्हेरी कुंड कसा आहे बघा आणि या विजिट करा, मजा करा. वाफा निघतात बघा पाण्याची. बाहेर एवढी थंडी आहे, पाणी बघा किती गरम आहे. हा ह्या जागेवर अजून एक शनी मंदिर आहे. तसं पुढं आलात ना, आतमध्ये फोटो वगैरे नाही काढून देत.
आतमध्ये मूर्ती आहे बघा, देव दिसतोय. हा शनी मंदिर आहे, पूर्ण जांबा दगडाने बनवलेलं आहे. मस्त मंदिर आहे, दिवसा खूप भारी वाटतो. आणि ह्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. आणि ह्याच्याच पुढं पालीचा गणपती आहे, जो अष्टविनायकमधला आहे. आणि त्याच्या अजून पुढं गेलात खालापूर साईडला, मग तिथनं महाडचा गणपती. सगळे जवळजवळ आहेत. मला वाटतं इथं इमॅजिका पण आहे इथं जवळच. चला, आजचा ब्लॉग इथंच संपवतो. बाय बाय. मंडल आभारी आहे. चला, चाललो आम्ही घरी. व्हिडिओ संपवलेली, पण काय झालं माहिती आहे काय, येताना रस्ता चुकलो आम्ही आणि चुकून घुसलो महडला. आता महडला आलो तर बोलो बाप्पाचे दर्शन घेऊया, आणि नेमकं दर्शन झालं बघा शेट. तर सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा.